आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरेंनी माघार घेत स्वतःची बाजू सुरक्षित केली आहे असा आरोप त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही 2024 ला जी निवडणूक लढली, आपण पाहत असाल त्याचा निकाल जेवढ्या जागा लढवल्या त्यापैकी आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकल्या। स्ट्राईक रेट वाढला, लोकांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे। म्हणून या सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदे साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचा कार्यकर्त्याचा सर्व संच हा त्यांच्याकडे आकर्षित होतो। कोणत्याही जाती धर्माचा असो तो त्यांच्याकडे जातो आणि म्हणून आता हे परिवर्तनाची जी काही लाट सुरू झालेली आहे त्याचाच परिणाम आहे। अनेक मान्यवर मागे आपल्याला सांगितलं की आम्हाला ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाहीये, आमच्याकडेच एवढे प्रवेश होत आहेत रोज की आम्ही त्या प्रवेशाला वेळ देऊ शकत नाही अशी आमची अवस्था आहे। म्हणून कार्यकर्ता हा आमच्याकडे येतोय, त्याच्या मर्जीने येतोय आणि त्याचा परिणाम या आता आज उद्याच्या विधान परिषदेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। नाही, महाविकास आघाडी हे एकत्र नाहीच आहेत, त्यांच्यामध्ये कधी एक वाक्यता नव्हती। पण आता कुणाला उमेदवारी दिली, कोण नाराज आहे यापेक्षा आता तो पक्ष कुठे आता तो शोधावा लागणार आहे। काँग्रेसने पहिल्यापासून त्यांची भूमिका ही स्पष्टपणे मांडली होती। त्यांनी एवढं कॉम्प्रोमाइज यासाठी केलं होतं की त्यांना राज्यसभेच्या वेळेला सुद्धा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं, शरद पवार साहेब आहेत म्हणून त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं। आताही त्यांनी विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे असतील तर आम्ही कॉम्प्रोमाइज करू असं स्पष्ट स्टेटमेंट दिलं होतं, परंतु त्यांना तो उमेदवार डिक्लेअर होईपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचना सुद्धा देण्यात आली नाही। म्हणून आता काँग्रेसला काउंट करणं किंवा काँग्रेसचा अपमान करणं हे उभाटाने केलेलं। मला वाटतं काँग्रेस हा अशी ती पार्टी आहे, मग ते काही सगळं गेलं तरी चालेल परंतु आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही या भूमिकेत कदाचित ते असतील। म्हणून काँग्रेस आता ही सेपरेट लढेल असं एकंदरीत आता तरी वातावरण आहे। त्यांना याची सर्व प्रकारची जाणीव असते, त्यांना सर्व माहिती असतं की उभाटाला संपवण्यासाठी त्यांच्या आतमधले त्यांच्या पक्षाचेच लोक तयार आहेत। म्हणून घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत, त्यांना इतरची गरज नाही। म्हणून मला वाटतं सेफ साईड म्हणून ते या निवडणुकीतून बाहेर पडले। दिली तर ना, अहो तुम्हाला उमेदवारी दिली तर कुर्बान करा ना, जे दिले त्याला कुठं कुर्बान करता तुम्ही? आणखी फार पल्ला गाठायचा आहे, इतक्या लवकर असे गुडघ्याला भाषण बांधून चालत नसतं पक्षामध्ये। आम्ही 42 वर्षापासून काम करतोय, 1-2 दिवसाचा प्रवास नाहीये आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदे असावं लागतात। या आमच्या बहीण बघा वाघमारताईला तिच्या स्वप्नात नाही एका मिनिटात उमेदवारी दिली आणि राज्यसभेत पाठवलंय, याला मनाचा मोठेपण मानतात। म्हणून त्यांना शुभेच्छा, पक्षाचं काम करा आणि पक्ष असाच डुबवा। शाळा विकणे किंवा मराठी बंद करणे हा कोणत्याही राजकीय नेत्याचा विषय असू शकत नाही। मराठी ही टिकली पाहिजे, मराठी ही कायम असली पाहिजे, मराठीचं वर्चस्व या मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात असली पाहिजे आणि त्या स्वाभिमानाला कोणी ठेच पोहोचवता कामा नये ही सर्वांचीच भूमिका आहे। म्हणून मराठीचा एका पक्षालाच फक्त पुळका आहे आणि आम्ही फक्त हिंदी भाषिक आहोत असं समजण्याचं काही कारण नाही। मराठीसाठी वाटेल तो लढा द्यायला आम्ही सुद्धा तयार आहोत। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।